हम्म 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 जेवणार का? नाही, चालू द्या तुमचं. हम्म? मदनराव, माणसाकडे पैसे आणि पत नसली की दुनिया विचारत नाही. पहिल्या दिवशी हीच धुरपदाबाई पुढं पुढं करत होती आणि आता समोर बसून वाचा वाचा खायली. मग काय ठरविलं? काय गाण टाकताय? काय रिकामा हाती झाले आज बी? कसं आहे, इंग्लंडच्या राणीला बोटावर नाचविणारा माणूस आहे मी. धंद्याने आपल्याला एकच शिकविलंय, बाई किती बी मोठं संकट आलं ना तरी त्याला जीव लावून माग धाडायचं. बरोबर आहे, बरोबर बरोबर बोलताय. मग काय विचार केलाय? गाण का टाकताय? तसं इंग्लंडची जमीनच देणार होतो, पण इंग्लंडच्या करन्सीचाच प्रॉब्लेम होता ना तुम्हाला, तर मग इंग्लंडच्या जमिनीचा तर असणारच. आता कसं आहे, मंदीमुळे धंदा तर कामातनच गेलाय. जमिनीला काय भाव असणार आहे? नाही, तिकडच्या जागेला भाव नसला तरी इकडच्या शेत जमिनीला आहे ना. इकडच्या यो नाना कसे तयार झाले? विश्वास आहे त्यांचा मायावर. आता अडचणीत जरी असलो तरी पुढे जाऊन धंदा वाढीवल्याशिवाय राहणार नाही, माहिती आहे त्यांना. तर हे कागदपत्र माझ्याकडे राहतील. राहू दे की. चला येतो. या या. आणि लक्षात ठेवा, आम्हाला लक्षात ठेवा. तुम्ही राहणारच ना लक्षात. चला येतो. रुपदाबाई, लयच मोठा मासा गळायला लागलाय तुमच्या. हे फक्त कागदपत्र नाहीयेत, हिंगणकर कुटुंबाचा जीव आहे, जीव तुमच्या हातात. गोपाऊजी, काय झालं? नाही, काय नाही वहिनी. डोळ्यात पाणी आहे तुमच्या. ते काहीतरी उडलं होतं. डोळ्यात उरलं, डोळे असे करता तुम्ही? फुपटा उडला होता. काय झालंय भाऊजी? असं मनात पुढत नका राहू. काय नाही म्हणलं ना वहिनी. बर, हे आले ना मग ह्यांनाच सांगते, म्हणजे बरोबर बोलतात. हो, तसं काही नाहीये. बर, फसवा तुमच्या वहिनीला. तुम्हाला ह्यांची काही चिंता आहे का? अहो, त्याची काही चिंता करू नका तुम्ही. यांनी मला मोगाच सांगितलंय, हे कोणत्या तरी बँकेत पैशाचंच पाहायला गेले. काय झालं भाऊजी? अहो, असे काऊन रडताय? खरं सांगा बरं, मै शपथ आहे तुम्हाला. वहिनी, बोला म्हणलं ना. मदत. त्यांचं काय? त्यो आपलं वावर दूर पदबाईकडे गाण टाकाय गेलाय. काय? हे खरं आहे? होय. अहो, मग त्यांना थांबावं लागेल ना. ते असं कसं वावर घाण टाकू शकतात?
वहिनी वहिनी अहो ऐका ना वहिनी वहिनी मदनला थांबून काय उपयोग नाही आता त्यानं आता उतर जमीन गाण बी टाकली असन अहो असं का केलं त्यांनी वावर घाण टाकायचा विचारच कसा आला मनात नानांना बोललंय का नाही बाई ग काय चूक करून बसले आता कसं होईल म्हणजे घरात कोणालाच माहित नाही नाही आता काय करायचं भाऊजी तुम्ही का नाही थांबवलं त्यांना अहो ऐकलं नाही वहिनी Kajol, why are you crying? Gopu, tell me what happened. Why she's crying? मारिया Gopu, tell me the real reason. Why she's crying? काय म्हणाला राजकुमारीजी तुम्ही का रडताय असं विचारायले यांच्याकडनं लय मोठी चूक झाली हो वावर घाण टाकलो यांनी Gopu, tell me. She's my friend. I want to know what's hurting her. Arya, Madan has mortgaged the farmland. What? Why? He has taken money from Durpada Bhai. In return, he mortgaged the farmland. What? And you're telling this to me now? Why you didn't tell me before? काय विचारता राजकुमारीजी मदनने दुर्पदा बाईकडनं पैसे घेतले ते सांगितलं का म्हणून अहो त्यांना गरज होती ना आणि तुम्हाला तर माहितीच असेल की म्हणजे त्यांचा बिझनेस बुडाला म्हणून Casual, you relax. Gopu, where is he? I want to talk to him. Gopu, does anyone know about this? नो Oh God, it's really disgusting. Casual, you be cool and go to the room. Gopu, when last time misunderstanding happened, everyone went so hyper. If this time they got to know about this, only God knows what's gonna happen. यांना काही बोलल्या का नाही तुम्हाला खोलीत जा असं म्हणायल्यात कारण त्या दिवशी शेती गाण टाकायचा गैरसमज झाला होता तर समजा घर पेटलं होतं आणि आता तुमच्या रडण्यातून जर कळालं ना तर अजून अवघड होईल वहिनी मदनला सांगू नका तुम्हाला सांगितल्याचं Look how bad she felt. I'm daughter-in-law of this house. When he'll come, tell him to come in my room, okay? आईला आता ही मदन सगळं काय बोलन मदनला असं कळलंय यांना मी सांगितलंय तो काय मला सोडायचं नाही यांनी मला कबूल नसेल सांगितलं तरी रात्र्यांचं तोंड बारीक झालं होतं म्हणलं दुसरं काही टेन्शन असेल त्यामुळे मी यांना विचारलं बी नाही Madan,
Why you didn't tell me before taking such a big decision? Let him come. I'll ask him about this disgusting work. अय, काय अशा फेऱ्या मारीत? नाही काय नाही. तोंड का पाडले आणि असं? तोंड पाडून काही उपयोग आहे का? वावर घाण टाकलेले आता याचा काही उपयोग नाही. तुला बोलून तरी काय उपयोग आहे आता? नको बोलू मग. लग्नाच्या वाईफला सांगतो ती असती माझ्या पाठीशी. तिला रडायला काय झालं? ए काजू, काय रडायला? तुम्ही मामा काय करून टाकलं ना? काजू अग असं बोलले तर कसं कळन? काय करायचं ठेवलंय तुम्ही? वावर घाण टाकलं ते? वावर? हा मग, आणि बोलले बी नाही. आता घराचं कसं होईल? एकदा कोणाला विचारलं नाही, सरळ दुर्पदाबाईकडे गेले वावर घाण टाकायला. अहो नानांना काय वाटत? काय वाटणार आहे? पोरानं समजा आबरू घालवली. मग आता काय? मी चुकीचं नाही हे सिद्ध करू का तुला? मग अहो सिद्ध करायचं नाही म्हणते हो मी, पण तुम्ही असं कमून केलं. काजू तू का मला जा विचारते वय? हा जा विचारते? काजू जमीन जर का घाण टाकली नसती ना तर त्या धुरपदाबाईने अख्ख्या गावात दिंड काढली असती. मही आबरूचा पार चुताडा झाला असता. तुला तर तिचा स्वभाव माहितीये का नाही? काय आबरू राहिली असती घराची? बोल ना, राहिली असती का आबरू? नाही ना? हे छू द्यायचं नव्हतं म्हणून करावं लागलंय मला. अहो पण घरात कोणालाच माहित नाही ना. काजू घरामध्ये जर का सांगितलं असतं, विचारलं असतं तर किती राडा झाला असता मला सांग. त्या दिवशी नुसतं एक ईशा निघालं तर राणी वहिनीने अख्खं घर डोक्यावर घेतलं होतं. आणि तू आम्हाला विश्वास नाहीये का की टाकलेलं शेत मी परत आण म्हणून? हाय हो, पण कसं? काजू मंगीच्या लग्नात पैसे कमी पडायला नको म्हणून धुरपदाबाईकडनं कर्ज काढलं. म्हटलं टपक्यात ते कर्ज फेडन, पण नशिबानं साथ दिली नाही माई. पण नाही, माझा प्लॅन रेडी आहे. जमीन जाऊ देत नसतो मी. एवढं लक्षात ठेवा, त्या जमिनीवर आहे ना माझा जीव तुमच्यापेक्षा जास्त आहे. तुला काय वाटलं शेत खाणार आहे मी? नाही हो, तसं नव्हतं म्हणायचं मला. कसं नव्हतं म्हणायचं? तू हा नाही विश्वासच नाहीये. इथं माणूस अडचण येते त्याचं काही नाही, आणि तू ज्या विचार राहिली. खरंच चुकलं माझं, मला माफ करा. काय माफ करा काजू? अगं नवऱ्याच्या अडचणीच्या काळात बायकोने ते साथ द्यायची असते. पण नाही, तुम्हाला तर जाबच विचारायचं आहे ना. चुकलं म्हणले ना. काय चुकलं म्हटलं ना काजू? हा शब्द आहे, ध्यानात ठेव. जमिनीच्या एका ढेकळाला बी त्या धुरपदाबाईला हात लावू देणार नाही. आओ आईला हिला कसं कळलं? पण धुरपदाबाईने नाही सांगितलं? नाही नाही, तिने समजायला सांगितलं असतं आणि नानाच आले असते मग. Madan, come here.
चिडली का काय? एवढ्यात तर मी काय घोटाळा केलेला नाही. Madan, come inside. Why you didn't tell me before taking such a bad decision? डिसिजन निर्णय व्हॉट डिसिजन? Look who's talking. लुक हो मी काय पाहिलं? व्हॉट मारिया? Oh God, Madan. Why did you mortgage farmland to Drupadabai? मॉर्गेज लँड? तुला कसं कळलं? Madan, what I'm asking, विचारती? if you won't tell me, I'll go to Nana and tell about it. काय नाना सांगाल जरा. नाना टेल. Yes. ए मारिया, नानाकडे नको जाऊ. नाना नोटेल. Then how can you take such a wrong decision? काय विचारायचंय? तुला काहीतरी सांगावं लागन, नाही तर तू काय सोडायची नाही. Madan, मारिया मी लय गरीब आहे ग. वर Madan, I'm asking you about farmland. फार तेच सांगतोय मारिया. फार्मलँड. आपलं लग्न होतं ना, आवर मॅरेज. नो मनी. दिलेले पैसे यू मनी गिव. संपले. फिनिश. मग पर्याय नव्हता. ऑप्शन नो. मग धुरपदाबाईकडनं टेक घेतले. पैसे संपले. ती आता अँग्री. तिला पैसे द्यायला लागतील ना. मारिया आय नो मी तुला नाही दुःखी बघू शकत ग. आय नो शी यू शॅड. So you have taken money for a wedding. हा वेडिंग. So if you have taken money for a wedding, I'll figure out something. एस मारिया. मॅरेज एडिंग. Okay. एस. If he has taken money for a wedding, I should do something. पप्प्या लईच वाईट वाटायला लागले राव. जमीन घाण टाकली तर राजू बी बोलली, मारिया बी बोलली. मी तुला बोललो होतो ना. चल बाहेर जाऊ. मी काय नाही केलं. हा चल ना. चल ये. काय झालं? असं का म्हणून बघू राहिलाय? तुला माहिती आहे ना काजून मारियाला कसं कळलं रे शेत जमीन घाण टाकल्याचं? ते पटापटा सांग गोप्या. शेत घाण टाकल्याचं सहन होत नव्हतं म्हणून रडू आलं. इथंच बसलो होतो. आज वहिनीने बघितलं आणि शपथ घातली म्हणून बोललो. आणि मारियाला ते भावनेच्या भारात बोलून गेलो. भावना? कसल्या भावना रे? आणि काय सहन होत नव्हतं तुला? काय झालं? काय होतं म्हणून बोलला? शेत घाण टाकलंय तो. मोठी गोष्ट आहे ना. मग रडू तर येणार ना. त्याच तुला काय करायचंय? मला म्हणजे तुला त्याच काय करायचंय? मदन लहानपणापासून त्या शेतात खेळलोय रे आपण. नानन गाय मावशीचा तर काळजाचा तुकडा आहे ना. अरे त्याच सांगतोय तुला काय घेणं देणं आहे?